शिवजयंतीची ज्योत आणायची होती. मग बारकी गँग सगळी भरली ट्रकमध्ये. थोडं डेकोरेशन राहिलं ते बी करून घेतलं पूर्ण. मग आम्ही निघालो गाडीवरनं प्रतापगडच्या दिशेनं. गाडीत म्हणलं हवा चेक करू, पडत घोटाळा नको. हवा बिवा मारली आणि झेंडा लावूया म्हणलं गाडीला. मग झेंडा घेतला एक आणि पाईपचं बी जुगाड केला लागलीच. आणि मग गाडीमध्ये एकदम फिट्ट करून टाकलं. म्हणलं परत निघूच नाही. मग निघालो प्रतापगडच्या दिशेनं. मग भुका लागलेला पोरांना मग म्हणलं चला खाऊ वडापाव. वडापाव खाल्लं आणि निघालो महाबळेश्वरच्या घाटातनं. एवढं ऊन असून पण इथं बघा लय थंड वाटत होतं. मग पेट्रोल टाकावं म्हणलं एवढाच पंप असल्यामुळं. पेट्रोल टाकलं आणि निघालो गडाच्या दिशेनं. आमचं कार्यकर्ता आमची वाट बघत बसलेलं. म्हणलं चला जाऊ गडाव. गडाव गेला की गड फिरला आणि अशी डागडुगी चालू होती. म्हणलं बरं झालं. महाराजांचं दर्शन घेतलं आणि राहिलेला गड पण फिरून घेतला. आता म्हणलं 7 वाजलेत चला आता ज्योत पेटवून घेऊ. ज्योत पेटवली आणि बारक्या पोरांना टाकलं गाडीत. आता म्हणलं चला कार्यकर्त्यानं घेतली एका ज्योत. निघालो गावाच्या दिशेनं. भुका लागलेला मग मी भाताचं नियोजन केलं. भात-बीत खाल्ला सगळ्यांनी मस्त पोट भरून. आणि असं मोठ्या-मोठ्या गावात बघा नियोजन केलं असतं नाश्त्याचं. मग मी पण ज्योत घेतली. सातारमध्ये पोहोचायला 5 वाजले. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.